महाराष्ट्र में प्रशासनिक सुधार, बारामती की राजनीति, कर्ज माफी और बेमौसम बारिश के मुद्दे पर चंद्रशेखर बावनकुले ने बड़ा बयान दिया है। नए आकृति बांध को मंजूरी, अजित पवार के लिए बिन विरोध चुनाव की अपील और किसानों की कर्ज माफी पर सरकार की स्पष्ट नीति सामने रखी है। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी आमच्या विभागाला 100 दिवस 150 दिवस प्रशासकीय सुधारणा टार्गेट दिला होता आणि या टार्गेटमध्ये मागच्या 2006ला जो आकृतीबंध मंजूर होता महसूल विभागाचा, 20 वर्ष महसुली कर्मचारी अधिकारी आकृतीबंध होत नाही म्हणून अनेक आंदोलनं करत होते। आपण बघितलं असाल, तलाठ्याचे आंदोलन झाले, मंडळ अधिकाऱ्याचे आंदोलन झाले, तहसीलदारचे आंदोलन झाले, पण आकृतीबंध मंजूर होत नव्हता। पण आज शासनाने 35,876 पदांचा तलाठी ते ॲडिशनल कलेक्टर असा आकृतीबंध मंजूर केला। मुद्रांक महानिरीक्षकचाही आज आकृतीबंध मंजूर झाला, IGRचा आकृतीबंध मंजूर झाला, जमाबंदी आयुक्ताचाही झाला। आता या आकृतीबंधामध्ये नव्याने 11 ॲडिशनल कलेक्टर कार्यालय, त्यामुळे नागपूरमध्ये एक ॲडिशनल कलेक्टर कार्यालय, सोबत 8 ADO कार्यालय, 8 नवीन ADO कार्यालय, 69 अप्पर तहसीलदार कार्यालय व 2 तहसीलदार कार्यालय नव्याने शासनाने मंजूर केले। आणि यामधून आता जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त बसून सीमांकन होणार आहे आणि मग कुठलं हेडक्वार्टर असलं पाहिजे अप्पर तहसीलदारचं, कुठलं हेडक्वार्टर 8 प्रांताचं असेल ते हेडक्वार्टर, 11 ॲडिशनल कलेक्टर दिले त्याचे हेडक्वार्टर काय असेल, हा निर्णय आता त्याची प्रशासकीय पुनर्रचना लवकरच होईल। पण मला या गोष्टीचा अभिमान आहे की देवेंद्र फडणवीसचं सरकार गतिमान सरकार, पारदर्शी सरकार आणि लोकाभिमुख सरकार म्हणून जे जनतेला प्रशासकीय कामाकरता हेलपाट्या मारावं लागतं आणि एकंदरीत विकसित भारत 2047चा संकल्प आपण करताना प्रशासकीय सुधारणा हा अत्यंत महत्त्वाचा भाग हा प्रशासनाचा असतो, शासनाचा असतो। यापूर्वी शासनाने केलेल्या निर्णयाच्या व्यतिरिक्त माननीय देवेंद्र फडणवीसजींचं सरकार, आमचं सरकार हे प्रशासन जोपर्यंत मजबूत होणार नाही त्याला पूर्ण पाठिंबा मिळणार नाही, पूर्ण ताकद प्रशासनाच्या मागे सरकार उपलब्ध करणार नाही तोपर्यंत अधिक गतिमान शासन होणार नाही। आणि म्हणून हा एक ऐतिहासिक आकृतीबंध 20 वर्षांनंतरची महसूल कर्मचाऱ्यांची लढाई आता ही संपलेली आहे आणि एक मोठा त्या ठिकाणी हातभार महसूल विभागाला लागलेला आहे। एवढंच नाही, या वर्षभरामध्ये 750 कर्मचारी अधिकाऱ्याचे प्रमोशन्स आमच्या विभागाने केले आहेत आणि त्यामुळं एक प्रमोशनसुद्धा मोठ्या प्रमाणात झाले आहेत। एक मोठी प्रशासकीय सुधारणा आम्ही केली आहे। माझी आताही विनंती काँग्रेसच्या नेत्यांना आहे की अजितदादाचा जो काही सर्वांसोबत सहवास राहिला आहे, पारिवारिक सहवास राहिला, आत्मीयतेचा सहवास राहिला, काँग्रेस असो की कुठलाही पक्ष असो, कुठलाही आमदार गेला, कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा सामान्य नागरिक गेला तरी अजितदादा त्यांचं काम करायचे। अजितदादांची ही सीट आहे आणि काँग्रेसने अनेक वर्ष अजितदादासोबत सहवास केला आहे। अजितदादाच्या आयुष्याचे 75% राजकारण त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या सहवासामध्ये केलेलं आहे आणि त्यामुळं काँग्रेसच्या नेत्यांना माझी मागणी आहे की या ठिकाणी ही सीट अनपोज करावी। हां, ते लढतायत राहुरीमध्ये, तिथे लढू द्या, काय अडचण नाही आम्हाला, तिथे आम्ही लढू, त्यांचा तो अधिकार आहे। पण बारामती मात्र आमच्या वहिनी सुनेत्रा पवारजी यांची निवडणुकीत सर्वांनी अनपोज करावी अशी विनंती काँग्रेसला माझी आहे। नाही, माझी विनंती आहे रासपच्या लोकांनाही, वंचितच्या लोकांना, सर्वांनाच की अजितदादांचा जो तुमचा सहवास राहिला आहे सर्वांचा, आणि जर अजितदादाला आपण ही वारश संपलत नाही आहे, अजूनही अजितदादाच्या आठवणी आपल्या सर्वांना तेवत राहणारा आयुष्यभर, किमान या माध्यमातून, या निवडणुकीच्या माध्यमात तरी काँग्रेसने आपलं मोठंपण दाखवावं। मी एवढंच म्हटलं की कालही सांगितलं की 2 गोष्टी आहेत। अवकाळी पावसामध्ये जो आमचा स्टँडिंग GR आहे, ADRF NDRFचे नॉर्म्स आहे, त्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची आदेश
आणि सर्वे करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी कॅबिनेटमध्ये दिले, मुख्य सचिवांना दिले आणि सर्वच पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी विषय मांडले परवाच्या कॅबिनेटमध्ये. तर यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय झाला. आणि दुसरं मी म्हटलं होतं, धनदांडगे शेतकरी म्हणजे काय, फार्म हाऊस आहे, फार्म हाऊससाठी कर्ज उचललं आहे, त्यांना कर्जमाफी होऊ नये. मी असं म्हटलं आहे की मोठी मर्सडीज कार घेतली त्याच्याकरता 1 कोटी कर्ज उचललं, त्यांना कर्जमाफी होऊ नये. माझा आक्षेप सर्वसाधारण शेतकऱ्याकडे छोटा गाडी आहे त्याचा नाही आहे, ट्रॅक्टर आहे, गाडी आहे, 4 व्हीलर गाडी आहे, ते ठीक आहे. पण फार्म हाऊससाठी कर्ज उचललं, शेतात मोठं घर बांधलं त्याकरता कर्ज उचललं, ते कर्ज माफ होणार नाही. शेतीकरता घेतलेलं पीक कर्ज म्हणणं आहे, पीक कर्ज माफ झालं पाहिजे. याकरता शासन काम करत आहे, प्रवीण परदेशी कमिटी काम करत आहे. पण कोणी जर उद्या शेती गहाण ठेवून मर्सडीज कार घेतली तर कसं काय 2 लाख कर्ज माफ होईल, असा माझा परवाचा बोलण्याचा उद्देश होता.